पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज नागपूरच्या कन्हानमध्ये सभा पार पडणार आहे। कन्हान नागपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवरती असल्यामुळे रामटेक, नागपूर आणि भंडारा गोंदिया या 3 लोकसभा मतदारसंघांसाठीची ही एकत्रित सभा असेल। त्यामुळे लाखोंच्या संख्येने लोक या सभेसाठी येतील असा दावा महायुतीच्या नेत्यांचा आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल रात्री उशिरा सभास्थळाची पाहणी केली। मोदींच्या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे। कन्हानमधील ब्रुक बॉन्ड या बंद पडलेल्या चहा कंपनीच्या 18 एकरांच्या आवारात ही सभा होते आणि मंगळवारपासूनच पोलिसांनी सभास्थळाचा पूर्ण ताबा स्वतःकडे घेतलाय। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल रात्री उशिरा या सभास्थळाची पाहणी केली। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया। प्रधानमंत्री महोदयांनी महाराष्ट्रामध्ये अनेक सभा दिलेल्या आहेत। महाराष्ट्रावर त्यांचं पहिल्यापासून प्रेम राहिलेलं आहे। महाराष्ट्राच्या विकासामध्ये देखील त्यांनी 1.5-2 वर्षामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रावर त्यांचं विशेष प्रेम आहे आणि महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा या ठिकाणी निवडून आल्या पाहिजे यासाठी या महाराष्ट्रातल्या जनतेने देखील, मतदारांनी देखील मोदीजींना गॅरंटी दिलेली आहे आणि म्हणून 45 पार जागा या महाराष्ट्रातून जिंकू आम्ही आणि मोदीजींचे हात बळकट करू, त्यासाठी त्यांचं आम्ही महाराष्ट्रात स्वागत करतो। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा जिथे होणार आहे त्या सभास्थळावरनं आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, एकतर सभास्थळावरती तयारी कशी पाहायला मिळते, दुसरा मुद्दा म्हणजे कन्हान निवडण्या पाठीमागचं काय कारण? विदर्भातली दुसरी सभा आहे पंतप्रधान मोदींची, कन्हान निवडण्याची विशेष कारण नेमकी काय आहेत? ज्ञानदा, कन्हानमध्ये महाविजय संकल्प सभा होणार आहे आणि जी पहिली सभा झाली होती विदर्भाची ती चंद्रपुरात झालेली होती। ती महायुतीमध्ये भाजपच्या उमेदवारासाठी होती आणि आता दुसरी सभा जेव्हा होत आहे तर महायुतीमध्ये जो मित्रपक्ष आहे शिवसेनेच्या उमेदवाराचा जो मतदारसंघ आहे रामटेक, त्या मतदारसंघामध्ये ही सभा होत आहे। मात्र आजूबाजूचे जे 2 मतदारसंघ आहे म्हणजेच नागपूर आणि भंडारा गोंदिया या ठिकाणच्या उमेदवारांसाठीची पण ही संयुक्त सभा असणार आहे। त्यामुळे ही सभा जी आहे ती विराट होईल अशा पद्धतीची तयारी भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आलेली आहे, महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आलेली आहे आणि तसा दावाही केला जात आहे की लाखोंच्या संख्येने 3 मतदारसंघातील जे लोक आहेत, मतदार आहेत, भाजपचे कार्यकर्ते आहेत, ते या ठिकाणी उपस्थित होणार आहे। कन्हान निवडण्यामागे नक्कीच विशेष कारण आहे। पहिला कारण जो आहे तो भौगोलिक कारण आहे, कारण कन्हान जो आहे तो नागपूर आणि भंडारा या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे आणि या दोन्ही जिल्ह्यांच्या मिळून ज्या 3 लोकसभा मतदारसंघ होतात, नागपूर शहर जो एक लोकसभा मतदारसंघ आहे, सोबतच रामटेक आणि भंडारा गोंदिया या 3ही ठिकाणच्या मतदारांसाठी सोयीचं ठिकाण कन्हान आहे। त्यामुळे त्या अनुषंगाने ही सभा जी आहे ती कन्हानमध्ये होत आहे। सोबतच रामटेक अनेक वर्षांपासून महायुतीमध्ये शिवसेनेचा मतदारसंघ राहिलेला आहे आणि त्यातल्या त्यात रामटेकमध्ये हा जो कन्हानचा जो संपूर्ण परिसर आहे, ग्रामीण भाग आहे, मात्र या ठिकाणी नेहमीपासूनच शिवसेना जेव्हा एक संघ होती, शिवसेनेची एक ताकद होती, शिवसेनेचे अनेक पदाधिकारी नेते जे आहेत ते कन्हानमधून होते। मात्र शिवसेना दुभंगल्यानंतर काही ताकद जी आहे ती शिवसेनेची या ठिकाणी 2 विभागामध्ये विभागली गेली आहे आणि कमी झालेली आहे। त्यामुळे रामटेक जिंकायचा असेल तर कन्हानचा जो संपूर्ण परिसर आहे या भागातून मोठ्या प्रमाणावर मतदान जो आहे तो महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्यांच्या उमेदवाराला मिळणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे आणि त्याच दृष्टिकोनातून कन्हानची निवड जी आहे ती या सभेसाठी करण्यात आलेली आहे। आज जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास या मंचावरून महाविजय संकल्प सभेला संबोधित करतील तेव्हा रामटेकमधून जे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार आहेत राजू पारवे यांच्यासोबत नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी आणि भंडारा गोंदियामधील उमेदवार सुनील मेंढे हे तिघेही या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि पंतप्रधान या ठिकाणी येऊन काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। चंद्रपूरच्या पहिल्या सभेमधून त्यांनी महाविकास आघाडी जी सरकार 2.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहिलेली होती त्यांच्यावर गंभीर आरोप केलेले होते, कमिशनखोरीचा आरोप केलेला होता आणि सोबतच शिवसेना असली कोणती आहे या संदर्भात त्यांनी भाष्य केलेला होता। त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर काल देण्यात आलेलं, त्यामुळे आज पंतप्रधान काय बोलतात महाराष्ट्रात येऊन याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आजच्या सभेमध्ये पंतप्रधानांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। ज्ञानदा, एकूण 3 मतदारसंघांसाठी ही सभा होते आणि केवळ भाजपच्या उमेदवारासाठी नाही तर महायुतीसाठी होणारी सभा आहे, त्यामुळे याला विशेष महत्त्व आहे। धन्यवाद रजत या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।